नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव रुपेश कोयंडे. तर मी हे चॅनल बेसिकली हा माझा पहिला व्हिडिओ आहे या चॅनलवरचा आणि हे चॅनल बनवण्याचं कारण हे आहे माझं, की अ, मी खूप सारे मराठी मुलं जी आहेत, जी बऱ्याच गावातून आहेत किंवा इव्हन शहरातून आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, ज्या घडतात. फॉर एक्झाम्पल काही टेक्निकल नॉलेज असू दे किंवा कसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे, तर ओव्हरऑल आपण सगळं कव्हर करणार आहे या चॅनलमध्ये. बट ऑफकोर्स खूप हळू-हळू जाणार आहे आपण. आणि मला हे पूर्णपणे दाखवून द्यायचं तुम्हाला, की म्हणजे कसं डेव्हलपमेंट करायची, सेल्फ डेव्हलपमेंट बोला किंवा एखाद्याचं टेक्निकल नॉलेज कसं वाढवायचं, तर हे. तर आता माझ्याबद्दल सांगू तर मी एक 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 नॉर्मल मुलगा आहे, जो एका छोट्याशा गावातून येऊन म्हणजे मी कुठे YouTubeवरती शिकून वगैरे असं केलं आणि खूप सारं म्हणजे बऱ्याच सोर्सेसमधून मी माझं सेल्फ नॉलेज वाढवलं असं ओव्हरऑल माझा बॅकग्राऊंड आहे. तर मला जास्त लाइक माझ्याबद्दल आपल्याला समजेलच. तर आपण म्हणजे मी खूप YouTubeवरती किंवा खूप असे Instaवरती मी पोस्ट बघितले आहेत, जिथे म्हणजे लोकांकडून पैसे घेतात. मग एका त्या लेक्चरमध्ये बोलवतात आणि मग मग त्या लेक्चरमध्ये त्यांचं स्वतःचं मार्केटिंग करतात. त्याच्यामध्ये हे कोर्स घ्या, ते कोर्स घ्या. तर मला ना हे सगळं नको आहे आणि मला माहिती आहे, की गावाकडून जेव्हा एखादा माणूस मुंबईला येतो किंवा कोणत्याही एका गावाकडून एका शहरात मुलगा जातो किंवा मुलगी जाते व्हॉटएव्हर. तर म्हणजे ते खूप स्ट्रगल करत असतात हे सगळं करायला. म्हणजे त्यांचं पहिला जो पगार असतो त्यांचा, तो त्यांच्यासाठी किती क्रुशियल आणि किती इम्पोर्टंट असतो हे मला खूप चांगलं माहिती आहे. कारण हे माझ्या बाबतीत पण घडलेलं आहे. तर मला हे सगळं म्हणजे हे पूर्ण सगळं चित्र विचारात घेऊन मी हे चॅनल चालू करतोय. आणि तर ह्याच्यामध्ये आता आपण पॉइंटवरती येऊया, की ह्याच्यामध्ये आपण आता काय-काय कव्हर करणार आहे, तर तुम्ही बोलाल. तर आपण Microsoft Excel कसं वापरलं जातं किंवा ओव्हरऑल Microsoftचे जे ॲप्स आहेत, Microsoft आपलं Word, Microsoft PowerPoint. PowerPoint आजकालच्या जगामध्ये खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे. आणि Power BI, Tableau हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल. बट हे जे बेसिक फंडामेंटल आहे ना, हे कधी बंद नाही होणार मित्रांनो. माझ्यावरती विश्वास ठेवा. हे कधी बंद नाही होणार. कारण जे तुमचे हायटेक सॉफ्टवेअर्स आहेत, फॉर एक्झाम्पल पॉवर BI असू दे किंवा व्हॉटएव्हर Tableau असू दे किंवा अ, अ, काय बोलतात त्याला Python असू दे. तर हे सगळे जे आहेत ना, ह्यांचा डेटाबेस म्हणजे बोलतात ना डेटा, हा डेटा कधी पण रोज टेबल्समध्ये इन्सर्ट केला जातो आणि त्याचं बेसिक एक्सेल आहे. आणि मेन काय माहिती जेव्हा तुमच्याकडे हे सगळे जे सॉफ्टवेअर्स आहेत, ते डेटा असेल, तरी पण लॉजिक्स लागतात त्याच्यासाठी. कुठलंही काही बिल्ड करायला लॉजिक्स लागतात. तर ते लॉजिक्स तुमचे बिल्ड आणि त्याच्यावरून कसा डेटा बिल्ड करायचा हे एक्सेलमध्येच होतं. तर आपण हे सगळं माहिती घेऊ याची. परत जे आपण म्हणजे नंबर्स जे असतात फॉर एक्झाम्पल कोणता डेटा आहे तर त्याच्यावरती नंबर्स असतात आणि मग त्याच्यामधून आपण बोलतात ना प्रेझेंटेशन कसं बनवू शकतो किंवा एक डॅशबोर्ड कसं बनवू शकतो. तर हे सगळे इन्फॉर्मेशन आपण ह्या चॅनलवरती देणार आहे. ऑफकोर्स डे बाय डे. बट एक बोलतात ना माझ्या व्हिडिओचा एक फॉर्मॅट राहील. म्हणजे तुर्तास आपण तो कालांतरानंतर जसं फीडबॅक येईल तुमच्या सगळ्यांचं, तसं आपण ते चेंज करू त्याच्याबद्दल. बट स्टार्टिंगला आपण कसं करू, की बघा बेसिकली एक्सेल खूप म्हणजे कुठेही जा, तुम्ही कुठल्याही जॉबला कॉर्पोरेटमध्ये जा, काही असू दे, तो आय-टीवाला असू दे किंवा तो आय-टी इंजिनिअर बनून येऊ दे, त्याला ना एक्सेलवरती काम हे करावंच लागतं. म्हणजे हा खूप जणांचा एक्सपिरियन्स आहे. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून नाही, खूप जणांच्या एक्सपिरियन्स आणि डिस्कशनवरून हे मी बोलतोय तुमच्याशी. तर आपण सुरुवातीला ना कसं करू म्हणजे एक्सेल हा टॉपिक घेऊ. त्याच्यावरती थोडंसं म्हणजे फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला हे ते. म्हणजे तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला समज जाताय उद्या किंवा परवा किंवा उद्या किंवा परवा कारण मी बघा मला व्हिडिओ टाकायला पण वेळ लागणार आहे. तर समजा, की माझे 10 व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जाताय. ओके. एका बेसिक लेव्हलच्या, एक्झिक्युटिव्ह लेव्हलच्या इंटरव्ह्यूला जाताय. भले मग कुठलीही ब्रँड कंपनी होऊ दे. तरी पण तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. ह्या गॅरंटीसाठी आपण काम करतोय. ओके. तर मे बी त्याच्यानंतर मी ॲडव्हान्समध्ये थोडं-थोडं, हळू-हळू पण स्टार्टिंगला ॲडव्हान्स सांगितलं तर काहीच कळणार नाही. आणि मलाही ॲज अ ह्युमन बीइंग मला पण व्हिडिओज बनवायला वेळ तर लागणार मला. त्यामुळे एक-एक करून मी सगळे टॉपिक्स टाकेन आणि हे आपण ट्राय करू हे करायला, की व्हॉटएव्हर म्हणजे 10 व्हिडिओज किंवा 15 व्हिडिओज हे बघितल्यानंतर तुम्ही एखाद्या जर इंटरव्ह्यूला जर आता फेस करताय तर तुम्ही सिलेक्ट झालं पाहिजे त्या इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजे तुमचं टेक्निकल नॉलेज म्हणा, तुमचं पर्सनॅलिटी म्हणा किंवा हे सगळे टिप्स मी तुम्हाला देणार आहे आणि
एव्हरीथिंग जे पण माझ्या चॅनलवरती जेवढं पण सगळं काय मिळणार आहे दॅट विल बी फ्री ऑफ कॉस्ट. आणि मराठीमध्येच चालवणार आहे मी हे चॅनल. हिंदी, इंग्लिश ते नंतर बघूया. ते मला जर वेळ मिळाला तर मी करीन. बट बेसिकली वेळ काढून करायचं काम जे आहे ते हे मराठी चॅनल मला चालू करायचं आहे. दॅट्स इट. ओके. हां, तर भावांनो आणि भगिनींनो, आपण आता ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो एकंदरीत फॉर्मॅट्स वगैरे कसे ठेवू आपण व्हिडिओचे. तर तुर्तास मी थोडासा स्टडी केला आणि काहीतरी म्हणजे बोलतात ना, एक स्ट्रक्चर बनवलंय. तर आपण काहीसे ना 2-3 एक्सेलचे फॉर्म्युलाज वगैरे सांगेन मी तुम्हाला. एकाच व्हिडिओमध्ये. पण आपण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय व्हीलुकअप, एचलुकअप हे सगळीकडे ना कॉमन आहे. पूर्ण कॉर्पोरेटमध्ये जा. कोण पण विचारतं व्हीलुकअप येतं का, एचलुकअप येतं का? खूप सोपी गोष्ट आहे. पण ते खूप असं मोठं करून सांगितलेलं असतं. तर आता ह्याबद्दल मी तुम्हाला सांगतो, की म्हणजे एक एक फॉर्मॅट तुम्हाला पहिल्या व्हिडिओचा मी सांगतो. तर मी तुम्हाला व्हीलुकअप, एचलुकअप, परत व्हीलुकअपचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला कुठले आहेत, जसं की एक्सलुकअप झाला तो आता म्हणजे मॉडर्न ह्याच्यामध्ये येतो. तर हे सगळे फॉर्म्युलाज किंवा जर व्हीलुकअप लागत नाही. बऱ्याच जणांना व्हीलुकअप येतं, पण कधी व्हीलुकअप आहे ना 100 एखाद्या वेळी व्हीलुकअप लागतं. बाकी 99 वेळा व्हीलुकअप लागतच नाही. कारण ज्यांनी तुम्हाला सांगितलेलं असतं व्हीलुकअप लावायला, त्याला लागलेलं नसतं म्हणून तो तुम्हाला देतो. आणि त्या डेटामध्ये म्हणजे बोलतात ना भरपूरसे काही-काही वेगवेगळे हे असतात टेक्स्ट टू कॉलम हे ते प्रकार असतात डेटा क्लीन करायला. तर ते केलेलं नसतं. तर ते सगळं मी तुम्हाला एका म्हणजे ते व्हीलुकअप हा टॉपिक घेतला, तर मी त्याच्या आजूबाजूचे सगळे जे टॉपिक्स आहेत ते क्लिअर करेन. प्लस तुम्हाला डेली बेसिसवरती मी काही एक्सेलचे शॉर्टकट सांगत जाईन. नॉट ओन्ली एक्सेल हे तुम्हाला मे बी पूर्ण Microsoft ऑफिसच्या पूर्ण सुईटमध्ये हे शॉर्टकट्स कामाला येतील बऱ्याच ठिकाणी. इव्हन Google शीट्सला हे कामाला येतील. आणि काहीसे मी तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होऊ दे किंवा काही अदर लाइक पॉवर पॉइंट असू दे, तर असे काहीतरी टिप्स मी तुम्हाला देत जाईन. ऑफकोर्स पॉवर पॉइंट ॲज अ टॉपिक हा आपण लाइक अल्टरनेट व्हिडिओजमध्ये 2-3 व्हिडिओज एक्सेलचे आले, की 2-3 पॉवर पॉइंटचे येतील. परत 2-3 वर्डचे येतील, मेल मर्ज वगैरे हे सगळं भरपूर काही-काही आहे त्याच्यामध्ये. तर आपण जाऊ, ग्रॅज्युअली जाऊ आणि लवकरात लवकर पण ट्राय करू हे सगळं कव्हर अप करायला. म्हणजे की तुम्ही बघून तुम्ही लवकरात लवकर असं फॉर एक्झाम्पल ऑफकोर्स बघा माझ्यावरती कोण रिलाय असेल हे नाही मी बोलत आहे. बट जर एखादा कोण आहे रिलाय तर लवकरात लवकर त्याला एक चांगली नोकरी बघा नोकरी मिळणं इज इझी. नोकरी मिळते, कुठली पण नोकरी मिळते. बट ती एक लॅडर असते कॉर्पोरेटमध्ये वरती चढायची म्हणजे तुमचं एक्झिक्युटिव्ह झालं, सीनियर एक्झिक्युटिव्ह, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर ही एक लॅडर असते. तर ती फास्ट कशी चढली पाहिजे, तुम्ही सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये प्रोग्रेस कसा केला पाहिजे. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, की मी काहीसे कोर्सेस पण स्वतःही करतोय. तर त्यातून पण जे मी शिकणार आहे, जे पण काय फॉर एक्झाम्पल जे आता एआय आलंय, जेन एआय. जेन एआय म्हणजे जनरेटिव्ह एआय. तर ह्या एआयमध्ये एआयचा वापर करून तुम्ही एक्सेलचे फॉर्म्युलाज कसे काढू शकता किंवा त्याचे प्रॉम्प्ट्स असतात, ते प्रॉम्प्ट कसे द्यायचे असतात किंवा मॅक्रो सगळे मॅक्रो बोलतात. पण हे मॅक्रो पण तुम्ही एआय वरती करू शकता. हे कसं करायचं ना, हे सगळं हे जसं मी पण अर्धं अधिक शिकलोय मी. बट अजून माझं डेली बेसिसवरती ह्याचं पण लर्निंग चालू आहे. तर तिथून मला जे काय ऑफकोर्स ते पेड कोर्सेस आहेत आणि तिथून मला जे काही मिळतंय ना, मी तुम्हाला सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देणार आहे हे सगळं. आणि तर असा फॉर्मॅट असेल. तर ठीक आहे मित्रांनो, तर आता आपण हा व्हिडिओ इथेच एंड करूया. मी जास्त वेळ बोलत नाही, कारण जास्त बोलणारा माणूस कधी कोणाला आवडत नाही. आपण ॲक्शनमध्ये येऊया बोलण्यापेक्षा आणि चालू करूया आपण. शॉर्ट्स वगैरेचं पण प्लॅन आहे माझं, बट सध्यासाठी जे मी तुम्हाला बोललो ना, मला लवकरात लवकर आहे ना, खूप लोकांना जॉब कसा मिळेल किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सक्सेसफुल कसे होतील किंवा ते मला पहिलं फोकस करायचं आहे. तर लेट्स फोकस टू दॅट टॉपिक आणि नंतर ग्रॅज्युअली आपण सगळ्या टॉपिक्सकडे येऊ आणि ऑफकोर्स असे व्हिडिओज माझे तुम्हाला येतच राहतील. बट आपण ह्याच्या नेक्स्ट मे बी तुम्हाला 3-4 व्हिडिओज जे असतील माझे ते खूप टेक्निकली वगैरे असे असतील. तर जेव्हा पण असा गप्पा मारायला वेळ मिळेल तेव्हा आपण गप्पा मारत जाऊ, कधी लाईव्ह येऊ. तर लेट्स सी दॅट्स इट इज. ओके. माझे बहिणींनो आणि भावांनो, तर आपण आता बघा माझी अशी आशा राखतो, की तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. ह्या व्हिडिओज येत राहतील, तुम्हाला भेटत राहतील आणि प्लीज व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर करा मराठी माणसांना. जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येतील तेवढं शेअर करा. ऑफकोर्स नॉट मराठी मी बोलतोय. आय एम नॉट अ रेसिस्ट. मला असं मी काय कास्टवाला नाही. सिन्स मराठी माणसांसाठी आहे, तर आपण तुर्तास मराठी माणसांसाठीच आपण पुढे जाऊ. आणि बस दॅट्स इट. आपण बघा हे सगळं चॅनलला आणि जय महाराष्ट्र. दॅट्स इट.